मोठी बातमी आली आहे समोर। राज्यात नीट पेपर फुटीनंतर वातावरण चांगलंच तापलं होतं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता। अभिजित दिपके संस्थापक असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सातत्यानं पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं। तब्बल 1 महिना हे आंदोलन सुरू होतं। आंदोलकांच्या वतीनं संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला। अखेर दबाव वाढत असल्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केले। गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे आणि याचं कारण सगळ्यांनाच माहीत आहे। मला प्रथम अभिजित दिपके आणि देशातील सर्वच तरुणांचं साहजिकच कौतुक आहे। त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या पालकांचं देखील अभिनंदन। या देशातील तरुणांनी भयाच्या छायेतून बाहेर काढलेला आहे। काही ना काही दबाव देशातील जनतेवर टाकला जात होता। जणू काही या देशात लोक शिल्लक राहिले नाही आहेत, ती झुरळं आहेत, याप्रमाणे लोकांना वागवलं जात होतं। पण एक मच्छर चला हा संवाद आठवला, एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळेस म्हटलं आहे। दरम्यान त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजितला सांगणार आहे, फोन लावतोय पण लागत नाही, जामर लागलं आहे असे यावेळेस उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु त्याआधीच आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। त्यामुळे उद्या होणारा मोर्चा होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता। अखेर यावेळी बोलताना उद्याच्या मोर्चाबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। उद्या मोर्चा होणार असल्याचं ठाकरे अभिजित दिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचं आहे। कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। गेले 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता। मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत, याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते। आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चरमधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा। तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे। आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेला असं वागू नका। देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे। आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार, कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बिभत्स भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे। ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला। आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक ती युवती अत्यंत व्यथित होऊन व्याकुळ होऊन सांगत होती तिच्या कपड्यांना सुद्धा हात घातला गेला। आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार, आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते, यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही, आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठे जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहानी सांगितलं पाहिजे। कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्याकाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही। असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत। याचं कारण असं, परत एकदा सांगतो की या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत। आपण काही केलं, कशी मस्ती दाखवली तरी हे चालून घेतली जाते।
हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्षाने त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये आधुनिक क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. आधुनिक क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात, त्याची एक चुणूक या निमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातल्या तरुणांनी राखून दिलेली आहे. यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.